jungle. देशाला जिल्ह्याला वैभवशाली संपन्न बनवण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. प्रजासत्ताक दिन हा संविधानप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस, संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन. सांगली प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया असे आवाहन राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज या ठिकाणी केले. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक सागर गवते, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला एक सुसंघटित, लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे ही एक मोठी जबाबदारी होती. स्वातंत्र्यापूर्वी राजघराणेशाही होती. स्वातंत्र्यानंतर लोकांसाठी राज्य आले. या अनुषंगाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. महिलेला पुरुषाबरोबरीचे स्थान देणे या मूळ भारतीय गाभ्याप्रमाणेच या समितीमध्ये 5 महिला सदस्य देखील होत्या असे त्यांनी सांगितले. देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना त्यात करण्यात आल्या होत्या असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस आहे. अधिकारासोबतच कर्तव्याचे आणि कायद्यांचे आदरपूर्वक पालन करणे, सार्वजनिक शिस्त राखणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांची जबाबदारी नागरिक म्हणून संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करूया असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करताना भावी पिढी नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेले थोर क्रांतिकारक, शूरवीर, शहीद महापुरुष, स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, समाजसुधारक, शहीद जवान, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना अभिवादन करून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्य शासकीय समारंभात प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध पथक प्रमुखांनी त्यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दल, अग्निशमन दल, पोलीस दल, बँड पथक, दंगलविरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदी पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्ह्यामध्ये विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षण दिले जाते. त्याचे प्रात्यक्षिक आज सादर करण्यात आले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे, बाळासाहेब माई यांनी केले. या समारंभात स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बालविवाहाविरोधी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. तसेच विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सैन्य सेवेत जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत असताना शहीद झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री भगत यांचे वडील शंकर भगत यांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील निखिल साळुंके व निहाट ठोंबरे, राकेश दरनावर, राधिका पेंडसे यांचा, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर सांगली, युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली या संस्थांचा सहाय्यक कृषी अधिकारी सर्वश्री गोरख गजरे, गजानन अजयराव, उमेश साये, तसेच विजय राठोड, जिल्हा संसाधन व्यक्ती राहुल ठोंबरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस विभागाकडील विविध कामगिरीमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गेल्डा, पोलीस निरीक्षक सर्वश्री सतीश शिंदे, सजीव झाडे, मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, संदीप शिंदे, अधिकारी संतोष यादव व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कोळेकर यांचाही सन्मान करण्यात आला.